हेलो गाइस, वेलकम टू न्यू ब्लॉग अगेन। हाल ही फिलहाल ही में मैंने पीसी बिल्ड किया था। और उस 4 ही दिन हुए हैं आज, बट उसमें एक प्रॉब्लम आ रही है। तो वो दिखाने के लिए हम जा रहे हैं शिक्रापुर, जहाँ से पीसी बिल्ड किया था। उसमें प्रॉब्लम जो आ रही है वो है यूएसबी डिवाइस ओवर ओवर करंट, ऐसा कुछ लिख के आ रहा है। तो वही दिखाने को जा रहा हूँ मैं। तो देखते हैं क्या होता है। अभी 9 तारीख, 9 ऑफ जनवरी को मैंने पीसी बिल्ड किया था। i5 12 जनरेशन इंटेल का। उसमें 16 GB रैम है, 256 GB SSD, 1 TB हार्ड ड्राइव एंड 512 GB में एक्स्ट्रा मेरे पास थी, वो लेके जा रहा हूँ अभी उसमें बिठाने के लिए विंडोज 11 के साथ। मैं तो उनसे पूछा था कि आपके पास उबंटू उबंटू मिलेगी क्या बूट करके, बट उनके पास तो नहीं है उबंटू। तो अपन वो 256 GB निकाल के ये 512 विंडोज के डालेंगे और 256 GB उबंटू बूट करके लेंगे। तो ऐसा कुछ सीन नहीं है। पीसी बिल्ड का वीडियो अभी एडिट हो रहा है। एडिट होने के बाद मैं जल्दी डाल दूंगा। टाइम लैप्स है वो। टाइम लैप्स में जल्दी डालूँ उससे पहले ये वीडियो आ जाएगी, फिर वो वीडियो आ जाएगी। तो जो सीक्वेंस तो ऐसा है, सीक्वेंस तो गलत है, बट ठीक है, क्या ही कर सकते हो। तो मिलते हैं थोड़ी देर बाद, देखता हूँ क्या होता है क्या नहीं। पीछे तो मैंने साथ में ले लिया। आई होप आपको मिरर में थोड़ा सा दिख रहा होगा। कार्डबोर्ड में पैक करके लिया है, निखिल वो साथ लिया है। और अभी जा रहे हैं शिक्रापुर नगद कंप्यूटर से। तो मिलते हैं थोड़ा सा आगे। चलो बाय। हम जिथं ज्या साईडला चाललो आम्ही, तिकडे अशा नर्सरी वगैरे आहेत. उरोळीपासून 4 किलोमीटरच्या मागेच, मे बी 3-4 किलोमीटरच्या मागे. आणि खूप असे मस्त फ्लावर्स च्या झाड आहेत. अलंकार मंगल कार्यालय पण आहे इकडे. आणि एकदम मस्त असं वातावरण आहे इकडे. त्याच्यामुळे तरी ट्रॅफिक झालेली आहे. अरे यार, इकडे नेमकी ट्रेन नेमकी ट्रेनचा बॅरिगेट लागलेला आहे. हा पुण्याच्या आसपास सगळ्यात कमी ट्रॅफिकचा रोड आहे असं मला तरी वाटतं एकंदरीत. मी आता माझा सेकंड टाइम आहे मी या रोडवरनं जातो, आणि एकदम मस्त असं इकडे वातावरण आहे, एकदम गावासारखं, एकदम मस्त रॉ फील होतो इकडे. तरी मंदिर आहे, कॉलेज आहे, मे बी मंदिर आहे. आणि एकदम मस्त असं इकडं पावसाळ्यात एकदम मस्त असं वातावरण होईल. नंतर पावसाळ्यात आपण मी तर इकडं राईडला एक दिवस नक्कीच येणार म्हटलं आहे. थोडाच रोड हा नगर हायवे, सोलापूर ते नगर हायवेला जोडण्यासाठी, पण हा उरुळीतून आहे. आणि खूप कमी ट्रॅफिक, अतिशय कमी. बघू शकतो मी, काही काही ट्रॅफिक नाही आहे रोडला. आणि एकदम मस्त रोड आहे. कधी कधी अशा थोड्याशा मोठ्या मोठ्या गाड्या येतात. एवढं तर म्हणजे एवढं तर मॅनेजेबल आहे. बाकी काय एवढं असं. आपलं पीसी अपग्रेड झालेलं आहे. टोटल 101% मग काम केलेलं आहे. निखिल निखिल आपल्यासोबत आला होता. निखिल निखिलला पहिलं तर थँक्स निखिल. इथं नगद कम्प्युटर होलसेलर शिक्रापूर मेन चौकामध्ये यांचं शॉप आहे. तो वरती स्टेअर्सने वरती गेल्यानंतर पासून. तर तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. तर आम्ही चाललो आता घरी. पण आपण बघू शकता नगर नगर हायवेवर किती ट्रॅफिक आहे. इकडनं एक शॉर्टकट आहे, इकडनंच जातोय.
जामच आहे पूर्ण. स्टॉप रेकॉर्डिंग. पीसी रिपेअर झालाय आणि मी घराच्या दिशेने चाललेलो आहे. रात्रीची गाडी चालवलं एकदम मस्त वाटतंय. समोरून येणारे लाईट डायरेक्ट हेल्मेटच्या वायजवळ पडून स्प्रेड होते, त्याच्यामुळे जास्त रात्रीला विजिबिलिटी कमी येते. विजिबिलिटी येतच नाही, म्हणजे फॉग लॅम्प जर लावला नाही ना तर गाडी रोड दिसतच नाही खालचा. त्यात बघा, आय होप तुम्हाला दिसत आहे बघा, हे अशा खाचा पडलेल्या आहेत रोडला. यामुळे भरपूर बाईक वाल्यांचा खूप ऍक्सिडेंट होतो, बाईक लोकांचा खूप ऍक्सिडेंट होतो. ज्यांच्याकडे बाईक येत ना त्यांचा खूप ऍक्सिडेंट होतो याच्यामुळे. आणि या रोडला तर खूप प्रमाण आहे. पुणे सोलापूर हायवेला एवढं प्रमाण आहे भयानक ऍक्सिडेंटचं. डेली एक दोन ऍक्सिडेंट होतात म्हणजे होतातच. आणि या ज्या हेवी व्हेकल आहेत ना, हे बघा, हे असे चालतात, यामुळे खूप ट्रॅफिक होते. मग मागे जाम होतं, इथे याला ओव्हरटेक पण करता येत नाही, काहीच नाही. असं रॉंग साईडने घुसणार आहे. यांच्यामुळे पण खूप ऍक्सिडेंट होतात. काही चुते तर अशा असतात, फोर व्हीलर घेऊन रॉंग साईडला डिप्पर लावून. हे बघा, हा चुता बघा डिप्पर लावून येऊन राहिलाय, काय समोर काय झट्ट दिसणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक होतो. याच्यामुळे ऍक्सिडेंट आणि ट्रॅफिक खूप जाम वाढते. म्हणजे गाडी रोडच्या कडेला पार्क करून द्यायची, निम्मे रोड मध्ये निम्मे रोडच्या बाहेर. यामुळे ट्रॅफिक होते. पुण्याची ट्रॅफिक मॅडम एवढी चुती आहे, एवढी चुती आहे. त्याला फक्त फाईन, फक्त पैसे, गाडी दिसले का मार फाईन, दे पैसे, 300 दे, दे 500 पावती, बस. आणि या ते रिक्षावाले, दाने साले, हे बघे टॅक्सी पीआर वाले, यांच्यामुळे यांच्यामुळे पण होती असे गाडी न बघता क्रॉस करणं. बघा बस, बघा चुत्या रिक्षावाला डिप्पर लावून पार हे करतोय. काय लोकांना आपली अक्कल नावाच्या गोष्ट नाही.